एक तर हा जो नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा देण्याची पद्धत जी या ठिकाणी स्वीकारली गेली ती 2023 ऐवजी 2025 व्हावी यासाठी जे सर्व MPSC देणारे मुलं मुली आहेत हे गेले अनेक दिवस आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत। याच्या आधी जे आंदोलन त्या ठिकाणी झालं होतं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसमधून आश्वासित केलं गेलं होतं मुलांना की आम्ही 2023 पासून नाही तर 2025 पासून तुम्हाला नवीन अभ्यासक्रम नाहीतर ती परीक्षा देण्याची पद्धत त्या ठिकाणी आम्ही लागू करू। पण गेले 10-15 दिवस झालं तर त्या बाबतीत कुठलाही निर्णय हा घेतला गेला नव्हता। आदरणीय पवार साहेबांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून CM साहेबांची चर्चा केली होती। आदरणीय दादांनी सुद्धा या बाबतीत लक्ष घातलं होतं, पण गेल्या 10 दिवसामध्ये कुठलाही निर्णय त्या ठिकाणी न घेतल्यामुळे आज परत एकदा तीच स्वतःच्या हक्कासाठी त्या ठिकाणी ते लढत आहेत, आंदोलन तिथं करत आहेत। काल आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब दोघांची मुलांच्या वतीने त्या ठिकाणी मी विनंती आणि चर्चा केली आणि आज परत एकदा उपमुख्यमंत्री साहेबांची या बाबतीत चर्चा केली गेली होती। त्यांनी आश्वासित केलं होतं, अधिकाऱ्यांना सुद्धा या बाबतीत सांगितलं गेलं होतं की आपल्याला सकारात्मक निर्णय हा या मुलांच्या बाजूने त्या ठिकाणी घ्यावा लागेल। आम्ही सर्वजण अजून सुद्धा त्या ठिकाणी वाट बघत आहोत की आपली जी बैठक आहे मंत्र्यांची ते त्या ठिकाणी व्हावी आणि इथं येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बाबतीत घोषणा त्या ठिकाणी करावी की 2025 पासून आपण नवीन परीक्षेची पद्धत त्या ठिकाणी ही लागू करत आहोत। आम्ही या बाबतीत वाट बघत आहोत, पण एकच या ठिकाणी नमूद करायचं आहे की याला राजकारण न आणता पूर्णपणे श्रेय हे मुलामुलींना त्या ठिकाणी जातं, कारण का स्वतःच्या हक्कासाठी ही मुलं मुली त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। निर्णय हा 10-15 दिवसापूर्वी जर झाला असता तर या 15 दिवसामध्ये त्या मुलामुलींनी अभ्यास हा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी केला असता, पण संभ्रम त्या ठिकाणी असल्यामुळे खूप मोठं नुकसान या मुलामुलींचं झालंय। पण याच्या पुढे ते होऊ नये या बाबतीतली काळजी सरकारने घ्यावी। ऐकू येतंय की निर्णय हा मुलांच्या बाजूने त्या ठिकाणी घेतला गेला आहे, पण जोपर्यंत घोषणा ही केली जात नाही आणि GR जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला खरं काय हे त्या ठिकाणी सांगता येणार नाही। त्यामुळे परत एकदा मी सरकारला मुलांच्या वतीने त्या ठिकाणी विनंती करतो। ऐसे सुनाई दे रहा है कि उन्होंने तत्वता मान्यता उसको दी है, लेकिन जब तक मुख्यमंत्री साहब और उप मुख्यमंत्री साहब यहाँ पे आके घोषणा नहीं करते और उसका GR नहीं निकलता तब तक हम कुछ बता नहीं सकते। लेकिन प्रॉब्लम यही है कि जब सब बच्चे कोई भी पॉलिटिक्स अगर उसमें न लाते हुए वहाँ पे आंदोलन करते थे तो उनको 15 दिन पहले ही उनसे चर्चा करनी चाहिए थी और उनका जो कहना है वो सुन के उनके बाजू का अगर निर्णय 15 दिन पहले किया जाता तो आज तक वो जो पढ़ाई है पुराने स्टाइल से वो करते थे, लेकिन वो न होने के कारण, वो कन्फ्यूजन होने के कारण वो उस तरीके से पढ़ाई नहीं कर पाए। लेकिन आज उस बारे में निर्णय ये लिया जाएगा ऐसा हमको समझ में आ रहा है। कल मुख्यमंत्री साहब से भी हम मिले थे, उप मुख्यमंत्री साहब से मिले थे, आज वापस उप मुख्यमंत्री साहब से मिले थे और इसके पहले पवार साहब ने भी और अजीत दादा ने भी मुख्यमंत्री साहब से ये बातचीत की थी। अभी हम अपेक्षा कर रहे हैं कि आज घोषणा होगी और जल्द ही GR भी इस सिलसिले में आ जाएगा, ऐसे हम आशा करते हैं। और एक सवाल है कि कल केंद्रीय बजट है महाराष्ट्र में, इस बजट में क्या अपेक्षा कर सकते हैं, क्या लगता है? एक तो इस बारे में जो बैठक होनी चाहिए थी वो बहुत पहले होनी चाहिए थी। अगर आप देखें तो डिवॉल्यूशन आप जिसको कहते हैं कि महाराष्ट्र और कोई भी राज्य को जो फंड आता है केंद्र सरकार के सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम में वो धीरे धीरे कम होते जा रहा है। इस साल से अगर आप देखें तो जो 31,000 करोड़ रुपीस जो GST का कंपनसेशन मिलता था वो बंद होने जा रहा है। तो एनुअली अगर जैसे कि विधानसभा अध्यक्ष ने मुझे और 2 आमदारों को दिल्ली भेजा था, उसमें इकोनॉमिक्स के बारे में चर्चा हुई थी। हमारा राज्य का साल का 60,000 करोड़ का नुकसान ये कुछ केंद्रीय पॉलिसी के कारण वहां पे हो रहा है। तो उस सिलसिले में और ज्यादा अच्छी चर्चा करके ये जो सब MPs है महाराष्ट्र के, उन्होंने जाके महाराष्ट्र के हित में वहां पे जाके बात करनी चाहिए थी। और उसके वजह और बहुत सारी स्कीम्स है, जैसे कि हॉस्पिटल्स है, हॉस्पिटल्स के बारे में अभी तक निर्णय नहीं गया है। बहुत जगह पे हॉस्पिटल जो केंद्र सरकार से उसमें जो निधि आता है वो आज तक 2 साल में नहीं मिला, उस बारे में भी चर्चा होनी चाहिए। और उसके वजह और एक बात
कर्नाटका बॉर्डर का जो विषय वो भी वहां पे चर्चा होनी चाहिए। तो महाराष्ट्र की हित के जो विषय है उस बारे में चर्चा राज्य सरकार के माध्यम से होनी चाहिए थी। वो कल कितनी हुई वो हम बता नहीं सकते, लेकिन अगर 5 दिन पहले यह बैठक होती तो सब पक्ष के लोग वहां पे आते थे। और कल बजट है, उस बजट में जो भी विषय केंद्र सरकार आगे लेके आ रही है उसमें महाराष्ट्र के हित के जो विषय वो शायद वो प्रस्तुत कर सकते थे। अभी देखते हैं आगे जाके ये एमपी जो महाराष्ट्र के कोई भी पक्ष के महाराष्ट्र के हित के कितने प्रश्न वहां पे पूछते हैं और विषय कौन से लेते हैं। रोहित भाई, ये भी कहा जा रहा है देश के विपक्ष जो है वो कह रहे हैं कि देश के हर एक आखिरी लोगों तक जो है वो स्कीमें पहुंचती नहीं है, तो ये स्कीम पहुंचनी चाहिए ना। ये बजट जो है वो वोट का बजट ना हो, क्योंकि ये लास्ट बजट है केंद्र सरकार का। नहीं, वो भी है। और दूसरी बात कैसे है कि जो राज्य सरकार के माध्यम से जो स्कीम इम्प्लीमेंट की जाती है और उसका फंडिंग जो केंद्र सरकार से आता है लास्ट 6-7 साल से वो धीरे धीरे कम होते जा रहा है। और केंद्र सरकार भी बहुत सारी स्कीमें ला रही है लेकिन उसका इम्प्लीमेंटेशन नहीं हो रहा। अगर आप केंद्र सरकार और राज्य सरकार का ओवरऑल कैलकुलेशन देखें, अभी 70% जो प्रोजेक्ट्स है वो अभी अगर बहुत जगह स्थगित में है या बहुत स्लो चल रहे हैं। मतलब बहुत सारी चीजें डिक्लेयर होती है, शुरू भी होती है लेकिन समाप्त नहीं होती। ये सब चीजें पे चर्चा होने की जरूरत है। सर, कुठेतरी वाटतं की बैठक जी बोलायला ते एका प्रकारे फार्स दिसतोय, फक्त बैठक नावापुरती एक नावापुरती ती बैठक असावी असं अनेक लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। कारण की शेवटी केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये सर्व पक्षाचे जे एमपीज असतात, खासदार असतात, राज्यसभेचे खासदार असतात, ते आपल्या महाराष्ट्राच्या बाजूने काही महत्वाचे विषय जे राज्य सरकारचे आहेत ते त्या ठिकाणी मांडत असतात। पण काल बैठक झाली खरी पण आकडे नव्हते, त्याच्यावर खूप योग्य पद्धतीने चर्चा त्या ठिकाणी झाली नाही। एक फॉर्मॅलिटी म्हणून जर चर्चा होत असेल, बैठक होत असेल तर कितपत योग्य आहे? चर्चा ही चर्चेसारखी व्हावी, त्याच्यामध्ये सर्व सेक्रेटरीपासून सर्व अधिकाऱ्यांना बोलावून आपले राज्याचे किती निधी, किती प्रोजेक्ट हे केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे या बाबतीतली बैठक आणि चर्चा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती। एक स्ट्रॅटेजी ठरायला पाहिजे होती महाराष्ट्राच्या वतीने। भाजपच्या वतीने नाहीतर शिंदे गटाच्या वतीने स्ट्रॅटेजी करून चालत नाही। महाराष्ट्राचे विषय मांडण्यासाठी महाराष्ट्राचे सर्व खासदार एकत्रित त्या ठिकाणी तिथं बोलायची जरूरत आहे, पण ते आज होताना दिसत नाही। अनेक महत्त्वाच्या विषयाच्या बाबतीत कुणीही त्या ठिकाणी बोलत नाही। जोपर्यंत त्यांना कुणी सांगत नाही की तुम्ही बोललं पाहिजे नाही तर एखादा विषय घेतला पाहिजे तोपर्यंत कुणीही त्या ठिकाणी खासदार बोलताना आपल्याला दिसत नाही। जीपीडीपीचे 14,000 पेक्षा अधिक ग्रामविकासाचे आराखडे अप्रूव्ड नाही, त्याच्यामुळे हजारो कोटीच्या योजना मान्य कधी होणार आणि विकासाचे कल्याणकारी कामं कसे होणार? तुम्ही एक जर त्या ठिकाणी बघितलं तर अनेक प्रोजेक्ट्स, अनेक कामं हे राज्य सरकारने महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी मंजूर केले होते, पण हे सरकार आल्यानंतर त्याला स्थगिती दिली गेली आणि स्थगिती दिल्यानंतर नवीन अप्रुव्हल त्या ठिकाणी आलेले नाहीत आणि याच्यामध्ये ती स्थगित कामं स्थगितच आहेत आणि नवीन त्या ठिकाणी दिली गेली नाही। तसंच डीपीसीच्या बाबतीत आहे, पालकमंत्री दोन एका मंत्र्याला त्या ठिकाणी 3 जिल्ह्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिली गेली। मग डीपीसीच्या बैठका होत नाहीत आणि आपण जर बघितलं फक्त 30% निधी हा वापरला गेलाय। मार्च आता जवळ त्या ठिकाणी येते, मग घाईघाईली एखादा खर्च करायचा असेल तर त्याचा पैसा हा वाया त्या ठिकाणी जातो आणि त्याच्याच बरोबर आता एमएलसी इलेक्शन आहेत, त्यामुळे आता आचारसंहिता आहे, परत जिल्हा परिषद पंचायत समिती आचारसंहिता, परत मग आमदारकीची, खासदारकीच्या म्हणजे कामं करायची कधी? मग ह्याच्यामध्ये सामान्य लोकांना अडचण त्या ठिकाणी होत असते। त्यामुळे राजकारण फक्त विचार केला तर सामान्य लोकच अडचणीत त्या ठिकाणी येत असतात। बंदित अबाधित निधी जो आहे जो जीपीडीपी अंतर्गत आला पाहिजे त्यालाही पुढे काट लागली त्याच्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर सर्वपक्षीय लोकांचं म्हणणं आहे की मंजुरी नाही मिळाली तर कामं कशा होणार? नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बघितलं तर अजितदादा त्या ठिकाणी फायनान्स मिनिस्टर असताना, करोनाचा काळ असताना जो निधी त्या ठिकाणी आपल्याला डीपीसीच्या माध्यमातून नगर जिल्ह्याला, जो या राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे, त्याच्यामध्ये 10% कट हा झालेला त्या ठिकाणी दिसतो। आता या बाबतीत आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी, फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांनी बैठक घेतली होती। आम्ही म्हणलो की गेल्या वर्षीपेक्षा करोना असताना जर निधी त्या ठिकाणी दिला जात असेल आणि त्याच्यात 20-25 कोटी जर कमी मिळत असतील हे कितपत योग्य आहे? विनंती केली, बघूया येत्या काळामध्ये तो निधी त्या ठिकाणी वाढून दिला जाईल का। पण करोना असताना सुद्धा आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी योग्य नियोजन करून मोठा निधी हा डीपीसीला त्या ठिकाणी दिला होता। आता तर बरी परिस्थिती आहे आणि फायनान्शियल डिसिप्लिन बघितली तर फायनान्स मिनिस्टर असताना दादांनी डिसिप्लिन आज ठेवल्यामुळे या अख्ख्या भारतामध्ये आपलं राज्य
आर्थिक सक्षम त्या ठिकाणी असल्यामुळे आता लोन त्या ठिकाणी घेता येईल आणि त्या लोनचा फायदा हा कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी त्या ठिकाणी घेता येईल असं मला वाटतं. जीपीडीपी बाबत सेंट्रलकडनं थेट फंड येतो, ग्रामपंचायत विकास आराखडा, आपण केंद्राकडे काय पाठपुरावा करणार आहात? एक आमदार म्हणून तो पाठपुरावा त्या ठिकाणी आम्हाला करता येत नाही, पण एकच हे आमचं मत आहे की हेच काम खासदारांचं त्या ठिकाणी असतं. ते तुम्ही लोकसभेचे खासदार घ्या ना राज्यसभेचे खासदार घ्या. महाराष्ट्राला ज्या ज्या त्या ठिकाणी अडचणी येतात, जसं की घरकुलचा काही हप्ता आलेला नाही तो यावा यासाठी पाठपुरावा करणं, काही समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी घरकुलमध्ये नावं घेतली जात नाही, मग हे कोण आहेत त्याची माहिती त्या ठिकाणी देणं. त्याच्याचबरोबर आता रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत निधी हा आता कमी पडत चाललाय, त्या बाबतीत पाठपुरावा करणं, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपले जे सगळे खासदार आहेत त्यांनी तिथं मुद्दा मांडावा. आपल्या 45% लोक हे शहरामध्ये त्या ठिकाणी राहतात आणि त्यातले 70% हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. मग आपल्या रोजगार हमी योजना ही शहरासाठी सुद्धा आणायची का, या बाबतीतली चर्चा खासदारात व्हायला पाहिजे होती, जी त्या ठिकाणी होताना दिसत नाही. आणि हा जो आपला मोठा निधी हा केंद्र सरकारकडे जो अडकलेला आहे त्या बाबतीत सुद्धा आपल्याला पाठपुरावा हा करावा लागेल. आणि तसंच इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी हा दिला जातो, जसं की गुजरात आहे, जसं की कर्नाटक आहे, मग जसं की MP आहे. मग महाराष्ट्राने काय चुकीचं केलंय, तर महाराष्ट्रात तो निधी केंद्र सरकारचा येण्यासाठी खासदारांनी तो विषय त्या ठिकाणी मांडला पाहिजे, पण ते होताना त्या ठिकाणी दिसत नाही. हम उनका विरोध करते हैं और इस तरीके से अगर वो संतों के खिलाफ बोलते हैं तो हम वो सहन नहीं करेंगे. हमको थोड़ा सा आश्चर्य इस चीज का लगता है कि महाराष्ट्र के जो नेता हैं, जो अभी सत्ते में लोग हैं, उन्होंने इस बारे में कुछ भी नहीं कहा. जैसे कि गुजरात का इलेक्शन था तब हमारे बहुत इंपॉर्टेंट प्रोजेक्ट गुजरात के इलेक्शन के लिए वहां पे लेके गए. दूसरी बात, कर्नाटका में इलेक्शन है तो अभी बॉर्डर विषय वहां पे चालू है. और ये जो महाराज आप बागेश्वर महाराज बोल रहे हैं, MP में उनके कारण भाजपा के बहुत सारे आमदार वहां पे चुन के आते हैं. तो अभी वहां पे बीजेपी को फायदा हो और अगर उन्होंने यहां पे एक बड़े संत के खिलाफ अगर उन्होंने वहां पे बोला हो और यहाँ के लोग अगर वहां पे कुछ नहीं बोलते, तो उसका अर्थ यही निकलता है कि वहां पे बीजेपी को फटका न बसे, वहां पे बीजेपी के आमदारों को अड़चन न आए. इसीलिए आज जो सत्ते में है महाराष्ट्र में, वो लोग उस महाराज के खिलाफ नहीं बोलते. ये जो राजकारण है, ये जो राजनीति है, वो बहुत गलत है. क्योंकि थोर व्यक्ति के जब उनके खिलाफ बोला गया ये कुछ नहीं बोलते, जब अभी संतों के खिलाफ बोला गया तब ये कुछ नहीं बोलते. तो इसके पीछे का जो राजनीति है वो गलत है, ऐसा हमको लगता है.